शाळांना सुरुवात झाली आहे। दुसरीकडे आदिवासी आश्रम शाळांना मुलांना भरती करण्यासाठी दुर्गम भागातील मुलगीतील विद्यार्थ्यांना आपण पाहू शकतो कशा पद्धतीने गुरांप्रमाणे जे ते या वाहनातून भरलेले आहे आणि त्याच पद्धतीने जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावच्या एका आश्रम शाळेमध्ये सगळे विद्यार्थ्यांना घेऊन जातानाची अत्यंत दुर्दैवी चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो कशा पद्धतीने अत्यंत लहान लहान बालकांना जे ते अशा पद्धतीने गुरांच्या प्रमाणे जे ते विद्यार्थ्यांना बसून घेऊन जातानाच आपल्याला दिसतंय। तर कुठल्याही प्रकारची बसची व्यवस्था जी या प्रशासन करण्यात येत नाहीये। वारंवार अशा गोष्टींकडे प्रशासन देखील दुर्लक्ष करत असतं। अशांप्रमाणे गुरांप्रमाणे वाहतूक जी ती करण्यात येते, कुठलेही सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी उपाययोजना केल्या जात नाहीये। पाऊस असला तरी या ठिकाणी कुठलीही ताडपत्री वरती टाकलेली नाहीये। तर अशा पद्धतीने लहान लहान लेकरांपासून मोठ्या मुलांना देखील या पद्धतीने असं जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची परिस्थिती आहे। तर नेमकं आदिवासी विकास मंत्री या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देतील का, हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। काय नाव आहे तुझ्या? युवराज विशाल ओडवे। कुठून आले? मलगे। आणि कुठे जाते? चाळीसगाव। कुठे म्हणजे आश्रम शाळेत शिकता तुम्ही? हा। तर तुम्हाला बसने नाही घेऊन जाते का? हो। किती जण आहे तुम्ही? 40। बसने नाही घेऊन गेले तुम्हाला? बस नाही आली का घ्यायला? नाही, स्पेशल करून जा। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।